हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाची सुरुवात आज आपण गोड पदार्थाने करणार आहोत। आज आपण खास संक्रांतीसाठी मऊ लुसलुशीत तिळगुळाची बर्फी कशी करायची ते बघणार आहोत। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण इथे 200 ग्रॅम पांढरे तीळ घेतले आहे। ही तीळ मी स्वच्छ निवडून घेतली आहे। तसेच 200 ग्रॅम शेंगदाणे आणि 300 ग्रॅम चिरलेला गूळ घेतला आहे। सोबतच 2 चमचे साजूक तूप, 1 कप मिल्क पावडर आणि 1 चमचा वेलची पावडर। सुरुवातीला आपण गॅसवर एक पॅन ठेवून हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे मध्यम आचेवरच छान खरपूस भाजायचे। शेंगदाणे छान खरपूस भाजले गेले ना तर या बर्फीची चव आणखीनच छान लागते। जिभेवर ठेवताच ही बर्फी विरघळते आणि संपेपर्यंत अशीच मऊ राहते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 महिने तरी ही बर्फी आरामशीर टिकते। आता त्याची सालं तडकायला लागली आहे, म्हणजे शेंगदाणे छान भाजले गेले आहे। ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्याच पॅनमध्ये आता ही तीळ पण टाकायची आणि फक्त 1-2 मिनिटे याला भाजायचं। तीळ जास्त पण लाल करायची नाही, नाहीतर मग बर्फी खाताना थोडी कडवट लागेल। आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही बर्फी चांगलीच आहे, कारण यातून आपल्याला आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं। ही तीळ पण आता बघा छान भाजली गेली आहे। ती पण आता आपण एका ताटात काढून घेऊयात आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊयात। शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची अशी सालं काढून घ्यायची। आता एका मिक्सरच्या जारमध्ये हे शेंगदाणे टाकून थोडे जाडसर फिरवून घ्यायचे। एका ताटात आता हे वाटलेले शेंगदाणे काढून घ्यायचे। हे बघा, खूप जास्त पण नाही, पण असे थोडे जाडसर ठेवायचे। नंतर ही तीळ पण मिक्सरच्या जारमध्ये टाकून अशीच थोडी जाडसर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। यातली थोडी तीळ आपण साईडला काढून ठेवूयात। ही वाटलेली तीळ पण आपण या ताटात काढून घेऊ। आता त्यात ही मिल्क पावडर टाकायची। ही मिल्क पावडर यात चांगली मिक्स करून घ्यायची। ही बर्फी करताना मिल्क पावडर टाकून बघा, बर्फी चवीला खूप छान लागते। मिल्क पावडर जर आवडतच नसेल तर मग स्किप पण करू शकता। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 2 चमचे तूप टाकायचं आणि तूप गरम झालं की त्यात हा गूळ टाकायचा आणि थोडं किंचितसं पाणी टाकायचं। मध्यम गॅस ठेवूनच गूळ आधी चांगला विरघळून घ्यायचा। गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही। ही बर्फी करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात ही बर्फी तयार होते। हे बघा, गूळ आता विरघळला आहे। याला असा फेस यायला लागला आहे। याला फेस यायला लागला की समजायचं यात गाठी अजिबात नाहीये। जास्त वेळ पण याला शिजवायचं नाही, नाहीतर मग त्याचं चिक्कीसारखं टेक्स्चर होईल। आता त्यात हे आपण तयार केलेलं मिश्रण टाकायचं आणि सोबतच वेलची पावडर पण टाकायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस आता कमी करून या पाकामध्ये याला चांगलं एकजीव करायचं। हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत याला शिजवायचं। हे मिश्रण घट्ट व्हायला पण अजिबात जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटातच हे घट्ट होतं। हे बघा, मिश्रण आता हळूहळू पॅन पासून सेपरेट होतंय। यातलं तूप पण आता रिलीज व्हायला लागलं आहे। आता हे मिश्रण बर्फी करण्यासाठी तयार झालं आहे। आता एका ताटाला तूप लावून हे सगळं मिश्रण यात ओतायचं आणि लगेचच त्याला या ताटामध्ये पसरवून चांगलं सेट करून घ्यायचं। मिश्रण असं गरम असताना ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि सेट करून झालं की आपण जी तीळ साईडला ठेवली होती ती यावर भुरभुरायची, म्हणजे बर्फी आणखी छान आकर्षित दिसेल। आणि हे मिश्रण थोडं कोमट झालं की याचे असे काप करून घ्यायचे। याला खूप पण गार होऊ द्यायचं नाही, कोमट असतानाच याच्या वड्या पाडायच्या। अशा चौकोनी शेपमध्ये मी या वड्या पाडून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण याच्या वड्या पाडून घेतल्या आहे। बघा किती छान याची बर्फी तयार झाली आहे। घरी ट्राय करून बघा, करायला खूप सोपी आहे, वेळ पण कमी लागतो आणि चवीला पण खूप छान लागते। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा।